विद्यार्थी मित्रांनो, क्षमा असावी. तुमच्यासमोर जे व्हिडिओज येऊन राहिलेले आहे ते पार्टमध्ये येऊन राहिलेले आहे. तर पार्टमध्ये व्हिडिओज आणण्याचं रिझन हा आहे की मित्रांनो, तुम्हाला जास्ती लांब व्हिडिओ न बघायला मिळावं. व मित्रांनो, आज बघा, आता आपण जो व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ जवळपास अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनून तयार झालेला आहे. या कारणाने विद्यार्थी पूर्णपणे व्हिडिओ बघत नाहीत, म्हणूनच आम्ही शॉर्टमध्ये 4 पार्ट केलेले आहे. आता हा पार्ट आम्ही या पार्टमध्ये जास्ती प्रश्नांचा कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. अगर काही प्रश्न चुकतात तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता, आम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. व मित्रांनो, मागील काही प्रश्नांमध्ये सुद्धा चुका झाल्या, आमच्या 1-2 प्रश्नांमध्ये चुकल्यात, तर त्यासाठी क्षमा असावी. तर मित्रांनो, आज आपण बाकीचे प्रश्न उत्तरे 64 पासून जे आपले प्रश्न उत्तरे बॅलन्स होते ते सर्व प्रश्न उत्तरे इथे कव्हर करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाल कलरचं बटन प्रेस करून सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन येईल त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून रोजचे तुम्हाला असे नवीन व्हिडिओज मिळत राहतील. व मित्रांनो, या व्हिडिओला एक्सप्लेन केलं आहे प्रियंका मॅडमनी. तर मित्रांनो, व्हिडिओ बघा. व व्हिडिओचा लिंक तुम्हाला व काही डॉक्युमेंटेशन्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जाऊन सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, पर्सिस्टन्स ऑफ मोरोज रिफ्लेक्स बियॉन्ड 6 मंथ इज इंडिकेटिव्ह ऑफ. ऑप्शन्स दिलेले आहे, लिव्हर डॅमेज, ब्रेन डॅमेज, पल्मनरी डॅमेज और बोन डॅमेज. तर मोरोज रिफ्लेक्स काय आहे हे आपण पहिले बघूया. तर मोरोज रिफ्लेक्स दीज आर द रिस्पॉन्स टू सडन लॉस ऑफ सपोर्ट, म्हणजे अचानक तोल गेल्यावर जे रिस्पॉन्स इन्फंट्स प्रोव्हाइड करतात, इन्फंट्स शो करतात, त्याला आपण मोरोज रिफ्लेक्स म्हणतो. आता मोरोज रिफ्लेक्स जे आहे ते 3 ते 6 महिन्यामध्ये डिसअपिअर होऊन जातात. पण आता इथे आपल्याला म्हटलं आहे की ते 6 मंथ नंतर पण ते प्रेझेंट आहे. तर ते कशाचं साईन आहे, तर ते प्रेझेंट असते न्यूरोलॉजिकल डिफेक्टमुळे, सेरिब्रल पाल्सी या सर्व गोष्टीमुळे ते प्रेझेंट असते. म्हणजे याचं योग्य उत्तर काय राहणार, तर ब्रेन डॅमेजमुळे 6 मंथ नंतर पण मोरोज रिफ्लेक्स दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मम्स अफेक्ट विच ग्लँड. ऑप्शन्स दिलेले आहे, पॅरोटिड, एंडोक्राइन, इंग्वायनल आणि सिबॅसियस. पहिले तर मम्स काय आहे, मम्स हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे जे कुठल्या ग्लँड्सवर इफेक्ट करते, तर ते इफेक्ट करते पॅरोटिड आणि सलायव्हरी ग्लँडवर इफेक्ट करते. यामध्ये पॅरोटिड ग्लँड्स म्हणजे ज्या ग्लँड्सवर मम्स इफेक्ट करते ते स्वेल होऊन जातात आणि त्यामुळे फीवर, पेन या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, याआधीचे जे प्रश्न आहे ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होणार या कारणाने आपण व्हिडिओला पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघूया. इन नॉर्मल चाइल्ड अँटेरियर फोंटेनेला युजली क्लोज बाय 6 मंथ, 18 मंथ, 30 मंथ या 36 मंथ. जे इन्फंट्स असते म्हणजे नॉर्मल चाइल्ड असतो त्यांच्यामध्ये 2 फोंटेनेला प्रेझेंट असतात, एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर. तर पोस्टेरियर फोंटेनेला जो आहे तो 6 मंथमध्ये क्लोज होतो आणि अँटेरियर फोंटेनेला जो आहे तो 18 मंथमध्ये क्लोज होतो. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट इज ब्रेग्मा. ऑप्शन्स दिलेले आहे, बिनाइन ट्यूमर ऑफ ब्रेस्ट, बिनाइन ट्यूमर ऑफ युटेरस, टाइप ऑफ फीडिंग प्रॅक्टिस और नॉन ऑफ अबव. तर ब्रेग्मा काय आहे, तर इथे बघा अँटेरियर फोंटेनेलाबद्दल आपण बोललेलो होतो. तर अँटेरियर फोंटेनेलालाच ब्रेग्मा असेही म्हटले जाते. यामध्ये आपल्याला ऑप्शन्स बिनाइन ट्यूमरबद्दल दिलेला आहे, फीडिंग प्रॅक्टिसबद्दल दिलेलं आहे. पण आपल्याला जर हे माहिती आहे की ब्रेग्मा हा अँटेरियर फोंटेनेला आहे तर याचं योग्य उत्तर काय येणार, तर ते येणार नॉन ऑफ दी अबव. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द बिगिनिंग साइन ऑफ प्रेशर सोर. आता प्रेशर सोर काय आहे, प्रेशर सोर म्हणजे आपल्या बॉडीचे जे प्रेशर पार्ट्स आहे, प्रेशर पॉईंट्स आहे, त्यावर प्रेशर पडल्यावर जी इंजुरी होते, जे वुंड तयार होते त्याला आपण प्रेशर सोर म्हणतो. ज्या प्रकारे हिल्स, शोल्डर, बटक्स हे जे आहे हे आपल्या बॉडीचे प्रेशर पार्ट्स आहे. तर बेड रिटनमध्ये ही गोष्ट मोस्टली दिसून येते, बेड रिटन पेशंटमध्ये. तर याचं योग्य उत्तर काय येणार, याचं योग्य उत्तर आहे डिस्कलरेशन. जो बिगिनिंग साईन म्हणजे फर्स्ट साईन जे दिसणार प्रेशर सोरसाठी ते आहे डिस्कलरेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे, द बेस्ट टाईम टू प्रिपेअर फॉर अ डिझास्टर. द डिझास्टरसाठी प्रिपेअर केव्हा व्हायचं आहे, व्हाईल इव्हॅक्युएटिंग रेसिडेन्स, ड्युरिंग लंच, when everyone is safely in bed,
or before it happens. कुठलंही डिझास्टर ऑकर होण्याच्या आधी आपण प्रिपेअर व्हायला पाहिजे. जर आपण डिझास्टर होऊ देत आहोत त्याच्यानंतर आपण प्रिपरेशन करून राहिलो तर आपण त्या डिझास्टरला प्रॉपरली मॅनेज करू शकणार नाही. म्हणून आपल्याला केव्हा प्रिपेअर राहायला पाहिजे तर बिफोर इट हॅपन्स वी शुड प्रिपेअर फॉर द डिझास्टर. त्यानंतरचा प्रश्न आहे रेस्पिरेटरी सेंटर लोकेटेड ॲट विच पार्ट ऑफ द ब्रेन. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्याही सिस्टीम्स आहे जेवढ्याही ऑर्गन्स आहेत त्या सर्वांचे फंक्शनिंग जे आहे ते ब्रेन कमांडमुळे चालते आणि त्याचे जे सेंटर्स आहेत ते आपल्या ब्रेनमध्ये एका पार्टमध्ये लोकेटेड असतात. तर हे जे आता यामध्ये आपल्याला बघायचं रेस्पिरेटरी सेंटर हे कोणत्या ब्रेनच्या कोणत्या पार्टमध्ये लोकेटेड असते. तर ऑप्शन दिलेला आहे सेरिबेलम, मेडुला ऑब्लॉंगोटा या सल्कस. तर याचे योग्य उत्तर आहे मेडुला ऑब्लॉंगोटा. मेडुला ऑब्लॉंगोटा या ठिकाणी रेस्पिरेटरी सेंटर लोकेटेड असते. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑप्थॅल्मिया न्यूनॅटोरम ऑकर्ड इन न्यूबॉर्न ऑफ ब्लँक इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन. जर इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन आहे तर ऑप्थॅल्मिया न्यूनॅटोरम ऑकर होणार न्यूबॉर्नमध्ये. पण इन्फेक्शन कशाचं आहे ते आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे सिफालिस, LGV, गोनोरिया या हर्पिस. तर हे ऑप्थॅल्मिया न्यूनॅटोरम जे आहे ते सेक्झुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमुळे होऊ शकते. तर याचे योग्य उत्तर कॉमन कॉज काय आहे तर ते आहे गोनोरियामुळे होऊ शकते. गोनोरिया जर असेल प्रेग्नंट वुमनला तर न्यूबॉर्नला ऑप्थॅल्मिया न्यूनॅटोरम होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न द बर्थ वेट ट्रिपल ॲट द एज ऑफ. मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर रेड बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला बेल बटन येणार तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर प्रश्न काय आहे बर्थ वेट ट्रिपल्स ॲट द एज ऑफ. बर्थ वेट जे आहे ते ट्रिपल होतात कोणत्या एजला 6 मंथ, 9 मंथ, 1 इयर या 1.5 इयर. तर याचे योग्य उत्तर आहे 1 इयर. एका वर्षामध्ये जे वेट आहे बेबीचं ते ट्रिपल होऊन जाते. त्यानंतरचा प्रश्न व्हॉट इज द नॉर्मल अपगार स्कोर ऑफ न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये नॉर्मल अपगार स्कोर काय आहे तर अपगार स्कोर काय आहे तर जो न्यूबॉर्न बेबी असतो त्याची नॉर्मल कंडिशन रिकग्नाइज करायला आपण अपगार स्कोर मोजतो. त्यामध्ये पॅलरनेस म्हणजे स्किनचा कलर बघतो, रेस्पिरेटरी रेट बघतो, हार्ट रेट बघतो, मूवमेंट, रिफ्लेक्सेस या सर्व गोष्टी त्यामध्ये आपल्याला बघितले जाते. तर त्याचं जर ते कोणत्या रेंजमध्ये असल्यावर आपण त्याला नॉर्मल म्हणणार. तर ऑप्शन दिलेला आहे 2 to 5, 6, 11 या 7 to 10. तर नॉर्मल अपगार स्कोर नॉर्मल आहे आपण हे कशावरून डिफाईन करणार जर स्कोर जो आहे तो 7 to 10 असेल त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की बेबी इज नॉर्मल. नंतरचा प्रश्न आहे रेस्पिरेटरी रेट फॉर अ इन्फंट 2 month to 12 month इज ॲबनॉर्मल. तर ऑप्शन्स दिलेले आहे 80 per minute, 40 per minute, 20 per minute या 10 per minute. तर 2 month to 12 monthचे जे इन्फंट असतात त्यांचं जे नॉर्मल जे रेस्पिरेटरी रेट असते ते 30 to 60 असते. आणि आता यामध्ये ॲबनॉर्मल म्हटलेलं आहे तर ॲबनॉर्मल काय येणार 80 per minute हे ॲबनॉर्मलमध्ये येणार. नंतरचा प्रश्न लॉंग फॉर्म ऑफ BCC इन कम्युनिकेशनमध्ये BCCचा लॉंग फॉर्म काय आहे. ऑप्शन्स दिलेले आहे बेसिक कन्सेप्ट इन कम्युनिकेशन, बेसिक कम्युनिकेशन विथ केअर, बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन और ब्रॉदरली कम्युनिकेशन केअर. BCC कम्युनिकेशनमध्ये BCCचा लॉंग फॉर्म काय आहे ते विचारलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन हे BCCचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नर्स इज आस्क्ड बाय अ कन्फ्युज्ड क्लायंट व्हॉट डे इट इज. द नर्स शूड. जर कन्फ्युज क्लायंटनी नर्सला विचारलं आहे की हा दिवस कोणता आहे तर नर्सनी काय करायला पाहिजे. ऑप्शन्स दिलेले आहे एक्सप्लेन दॅट मेमरी लॉस इज नॅचरल अँड द डेट इज नॉट इम्पॉर्टंट, इग्नोर द रिक्वेस्ट, पॉईंट टू द डेट on a calendar and say the date and provide the date and then test the client later. तर यामध्ये योग्य उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक D.
प्रोव्हाइड द डेट अँड देन टेस्ट द क्लायंट लेटर. त्यानंतरचा प्रश्न आहे टू अवॉइड pulling the catheter when turning a male client, the catheter tube must be taped to the clients. पर्याय दिलेला आहे बेडशीट, अपर थाय, बेड फ्रेम और हिप. इथे विचारलेलं आहे आपल्याला की जर आपण म्हणजे ज्या पेशंटला कॅथेटर टाकलेला आहे, मेल पेशंट ज्याला कॅथेटर टाकलेला आहे, जर आपल्याला त्याला टर्न करायचं आहे तर कॅथेटर पुलिंग अवॉइड करायसाठी आपण काय करणार. तर याचं योग्य उत्तर येणार अप्पर थायला आपण ते कॅथेटर टेप करणार. कारण आपण बॉडीला म्हणजे पेशंटला टर्न करून राहिलो, ऑब्वियस आहे त्याच्यासोबत आपण थाय पण म्हणजे त्याचा जो लेग आहे तो पण टर्न करणार. तर त्यामुळे जे पुलिंग आहे ती अवॉइड होणार. म्हणून काय करणार तर जो कॅथेटर आहे तो कुठे टेप करणार, अप्पर थायला. त्यानंतरचा प्रश्न आहे त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलेला तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू कन्वर्ट 4 ounces ऑफ ज्यूस टू मिलीलीटर द नर्स शूड मल्टिप्लाय. जर आउन्सेसला मिलीलीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करणार. ऑप्शन्स दिलेले आहे 4 × 5, 4 × 10, 4 × 15 और 4 × 30. तर 4 का बरं, तर 4 इथे कारण 4 ounces म्हटलेलं आहे म्हणून 4. आता आपल्याला त्याकरिता माहिती असायला पाहिजे की 1 ounce म्हणजे किती ml होतं. तर 1 ounce म्हणजे 29.75 समथिंग एवढे ml येते. म्हणजेच लास्ट डी हे योग्य उत्तर राहणार. 4 × 30 ml इज हे मेन कॅल्क्युलेशन राहणार आपलं. त्यानंतरचा प्रश्न आहे द क्लायंट wake up during the night and ask for something to eat. The nurse should do what? Options दिलेले आहे check client's diet before offering nourishment, tell the client nothing is available at night, explain the breakfast is coming in 3 hours, or tell the client that eating is not allowed during the night. जर पेशंट रात्रीला जेवण करायला मागून राहिलेला आहे तर नर्सनी काय करायला पाहिजे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ती काय करणार, फर्स्टली तर ती त्याचं डाएट चार्ट चेक करणार की त्याला काय प्रोव्हाइड करायचं आणि त्यानुसार त्याला डाएट प्रोव्हाइड करणार. त्यानंतरचा प्रश्न आहे टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन हाऊ शुड द नर्स हँडल द सॉइल्ड लिनेन रिमूव्ड फ्रॉम क्लायंट्स बेड. क्लायंट्स बेडपासून जी खराब झालेली लिनेन म्हणजे चादर जी रिमूव्ह करताय ते कशा प्रकारे हँडल करणार टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. ऑप्शन्स दिलेले आहे शेक देम इन अ एअर म्हणजे त्याला शेक करा. त्यानंतर प्लेस देम इन अ नीट पाईल ऑन द फ्लोर, कॅरी देम अँड थ्रू आउट द वॉर्ड, और पुट देम इन अ डर्टी लिनेन कंटेनर. तर याचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक डी, पुट देम इन अ डर्टी लिनेन कंटेनर. जर आपल्याला स्प्रेड ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं आहे तर जे डर्टी लिनेन कंटेनर असते त्यामध्ये त्या सॉइल्ड लिनेनला टाकायचं. त्यानंतरचा प्रश्न हाऊ मेनी टिप्स डज अ कॉट कॅन बेस हॅव, 1, 2, 3 और 4. तर कॉट कॅन बेसला किती बेस राहणार म्हणजे किती बेस राहणार, तर ते राहणार 4 टिप्स राहणार कॉट कॅन बेसला. त्यानंतरचा प्रश्न आहे बिफोर टेकिंग द ओरल टेम्परेचर ऑफ अ क्लायंट हू हॅज जस्ट फिनिश्ड अ कोल्ड ड्रिंक द नर्स शुड वेट. ओरल टेम्परेचर जर घ्यायचं आहे आणि काही वेळ आधीच जर कोल्ड ड्रिंक त्याने फिनिश केलेली आहे म्हणजे जस्ट फिनिश केलेली आहे तर किती वेळपर्यंत थांबायचं आणि त्यानंतर मग ओरल टेम्परेचर घ्यायचं. तर पर्याय दिलेले आहे 10 to 20 minutes, 25 to 30 minutes, 45 to 55 minutes और ॲटलिस्ट 1 hour. तर याचं योग्य उत्तर आहे की जर त्यांनी कोल्ड ड्रिंक किंवा हॉट ड्रिंक्स जर घेतलेले आहे तर ॲटलिस्ट 10 to 20 minutesपर्यंत वेट करायचं आणि त्यानंतर मग ओरल टेम्परेचर घेऊ शकतो. नंतरचा प्रश्न आहे when making an occupied of bedridden patient the nurse should. ऑप्शन दिलेले आहे put the dirty sheet on the floor, help the client to sit in the chair while the bed is being made, lower both side rails before changing the sheet and raise side rail on unattended side.
जर पेशंट बेड रिडन पेशंट आहे आणि आपण त्याचा बेड बनवत आहोत तर त्या टाईमला काय करायचं आहे. तर ऑप्शन्स फर्स्ट म्हटलेलं आहे की डर्टी शीट फ्लोअरवर ठेवायची, हे रॉंग आहे. त्यानंतर क्लायंटला चेअरवर बसवायचं, बेड रिडन पेशंट आहे त्याला आपण चेअरवर बसू शकत नाही. आणि नंतरचं ऑप्शन दिलेलं आहे की लोअर बोथ साईड रेल, जर दोन्ही साईड रेल्स आपण लोअर केले आणि आपण पेशंटला टर्न करून राहिलो त्या टाईमला पेशंट बेड खाली पडू शकतो. त्याचं योग्य उत्तर राहणार रेज द साईड रेल्स ऑन अनअटेंडेड साईड, म्हणजे जी साईड आपण अटेंड नाही केली आहे त्या साईडचं जी रेल असते ते रेज करून ठेवायचं साईड रेल. त्यानंतरचा प्रश्न आहे टोटल नंबर ऑफ न्यू केसेस ऑफ डिसीज प्रेझेंट इन पॉप्युलेशन ॲट स्पेसिफिक टाईम. जर स्पेसिफिक टाईममध्ये इन स्पेसिफिक पॉप्युलेशन जर न्यू केसेस दिसत आहे तर त्याला काय म्हणतात. इन्सिडेन्स रेट, प्रिव्हॅलन्स रेट, मॉर्टॅलिटी रेट और मॉर्बिडिटी रेट. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे प्रिव्हॅलन्स रेट. त्याला काय म्हणणार, प्रिव्हॅलन्स रेट. त्यानंतरचा प्रश्न आहे टर्चरी प्रिव्हेन्शन अटेम्प्ट टू. टर्चरी प्रिव्हेन्शनमध्ये काय केलं जाते ते विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेलं आहे डिटेक्ट अँड ट्रीट प्रॉब्लेम, मिनिमाइज फर्दर प्रोग्रेस ऑफ डिसीज अँड रिस्टोर फंक्शन अँड प्रिव्हेंट डिसीज ऑकरन्स और डायग्नोस डिसीज. चारपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. तर टर्चरी प्रिव्हेन्शनमध्ये काय केलं जाते, जे डिसीज ऑकरन्स आहे म्हणजे जो डिसीज झालेला आहे त्याला प्रोग्रेस होण्यापासून थांबवायचं किंवा कमी करायचं आणि रिस्टोर द फंक्शन आणि रिहॅबिलिटेशन या सर्व गोष्टी टर्चरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे द मोस्ट कॉमन ॲडवर्स इफेक्ट ऑफ ECT फॉर विच द नर्स मस्ट प्लॅन इंटरव्हेन्शन. मोस्ट कॉमन इफेक्ट विचारलेला, मोस्ट कॉमन इफेक्ट ऑफ ECT. व्हॉट इज ECT. ECT इज अ इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, जे सायकॅट्रिक पेशंटला दिल्या जाते इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. तर यामध्ये जे कॉमन साईड इफेक्ट आहे ECT दिल्यानंतर जे कॉमन साईड इफेक्ट आहे तो कोणता असतो. ऑप्शन दिलेला आहे अरिथमिया, फिजिकल इंजुरी, सिव्हिअर हायपरटेन्शन और मेमरी लॉस. तर कॉमनली सीन साईड इफेक्ट जो आहे ॲडवर्स इफेक्ट तो आहे मेमरी लॉस. काही वेळेसाठी त्यांची मेमरी लॉस दिसून येते आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे नॉर्मल पर्सेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्युमन मिल्क. आता ह्युमन मिल्कमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट म्हणजे सर्व काही अवेलेबल असते, तर त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती असते. 4%, 10%, 7% और 6%. तर ह्युमन मिल्कमध्ये कार्बोहायड्रेट जे आहे ते 7% एवढं प्रेझेंट असते. त्यानंतरचा प्रश्न The nurse is caring for a client who is agitated. The nurse should do what? ऑप्शन दिलेले आहे स्पीक लाऊडली सो द क्लायंट कॅन हिअर द इन्स्ट्रक्शन, आस्क टू reassign the care of this client, talk in a slow, calm, reassuring manner, or tell the client to be quiet or she will not attend. जर ॲजिटेटेड आहे खूप तर त्या टाईमला द नर्स शुड टॉक इन अ स्लो, काम अँड रिअश्युरिंग मॅनर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर राहणार. त्यानंतरचा प्रश्न आहे द पर्पज फॉर पॅडिंग साईड रेल्स ऑन द क्लायंट्स बेड इज टू. साईड रेल्सवर पॅडिंग करणं याचं पर्पज काय आहे, म्हणजे त्याचे उद्दिष्ट काय आहे. तर ऑप्शन दिलेले आहे यूज देम ॲज अ रिस्ट्रेन, हॅव अ प्लेस टू कनेक्ट द कॉल सिग्नल, प्रोटेक्ट द क्लायंट फ्रॉम इंजुरी और कीप द क्लायंट वार्म. साईड रेल्सवर जे पॅडिंग केलं जाते ते का बरं केलं जाते, तर याचं योग्य उत्तर आहे प्रोटेक्ट द क्लायंट फ्रॉम इंजुरी. क्लायंटला इंजुरीपासून प्रोटेक्ट करायला, म्हणजे कुठली इंजुरी न हो त्याकरिता आपण साईड रेल्सवर पॅडिंग अप्लाय करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे हाऊ कॅन द नर्स बेस्ट हेल्प अ क्लायंट हू इज नॉट एक्सेप्टिंग अ लॉस. म्हणजे क्लायंटच्या लाईफमध्ये जो लॉस झालेला आहे तो जर ती एक्सेप्ट नाही करत आहे तर त्या टाईमला नर्सने काय करायला पाहिजे. ऑप्शन दिलेला आहे लिव्ह द क्लायंट अलोन, कन्व्हिन्स द क्लायंट नॉट टू माइंड द लॉस, एनकरेज द क्लायंट टू टॉक और डिस्करेज इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे एनकरेज द क्लायंट टू टॉक. त्यानंतरचा प्रश्न
The best way to communicate with a client who is totally deaf, the nurse should do. ऑप्शन दिलेले आहे. स्माइल फ्रिक्वेंटली अँड स्पीक लाऊडली, स्माइल ऑफन अँड टॉक रॅपिडली, अवॉइड आय कॉन्टॅक्ट और राईट आउट इन्फॉर्मेशन. जर पेशंट और क्लायंट टोटली डीफ आहे तर त्या टाईमला कसं काय आपण कम्युनिकेट करू शकतो किंवा नर्स कम्युनिकेट करू शकते. तर त्याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी. कारण तो टोटली डीफ आहे तर त्या टाईमला आपण लाऊडली स्पीक म्हणजे जोरात ओरडून काही अर्थ नाही. त्यानंतर रॅपिडली जर बोलत आहोत त्यासुद्धा काही अर्थ नाही, कारण त्याला कळणारच नाही की आपण काय बोलून राहिलो. त्यानंतर अवॉइड कॉन्टॅक्ट हे सुद्धा रॉंग राहणार. तर राईट आन्सर काय राहणार, तर राईट आउट इन्फॉर्मेशन. त्यानंतरचं आहे डायबिटीज इन्सिपिडस इज डिसऑर्डर ड्यू टू डिक्रीज सिक्रेशन ऑफ इन्सुलिन, increase secretion of ADH, low level of ADH or none. तर डायबिटीज इन्सिपिडस जो आहे हा डिसऑर्डर ADH लेवलवर डिपेंड आहे, म्हणजे अँटीडायबिटिक हॉर्मोन जो आहे त्याच्यावर डिपेंड आहे डायबिटीज इन्सिपिडस. तर ज्या टाईमला लो लेवल ऑफ ADH असते त्यामुळे डायबिटीज इन्सिपिडस होते. त्यानंतरचा प्रश्न आहे द मॅक्झिमम स्कोर ऑफ ग्लासगो कोमा स्केल. आता ग्लासगो कोमा स्केल काय आहे, तर ग्लासगो कोमा स्केल हे ब्रेन डॅमेज मध्ये आपण म्हणजे ब्रेनच्या पेशंटमध्ये आपण ब्रेन असेस करायसाठी कॉन्शियसनेस, ब्रेन फंक्शनिंग हे सर्व असेस करायला आपण ग्लासगो कोमा स्केल यूज करतो. तर त्याची मॅक्झिमम स्कोर काय आहे, तर त्यामध्ये त्याचं मॅक्झिमम स्कोर असते 15. ग्लासगो कोमा स्केलचं मॅक्झिमम स्कोर आहे 15. त्यानंतरचा प्रश्न इन्व्हेस्टिगेशन ब्लड गॅस ॲनालायसिस इज कॅरीड आउट टू मेजर. जे आपण ब्लड गॅस ॲनालायसिस करतो ते काय मेजर करायला करतो ब्लड गॅस ॲनालायसिस. ऑप्शन दिलेला आहे पर्सेंटेज ऑफ O2 CO अँड CO2 इन आर्टेरियल ब्लड, पर्सेंटेज ऑफ O2 अँड CO2 इन व्हेनस ब्लड, पर्सेंटेज ऑफ O2 इन अल्व्हिओलाई और डिस्टेंशन ऑफ द ॲब्डोमेन. जे आपण ब्लड गॅस ॲनालायसिस हे इन्व्हेस्टिगेशन करतो हे कशासाठी करतो आणि हे ब्लड जे आहे हे कुठून काढलं जाते, आर्टरीज मधून काढलं जाते. म्हणजेच जे O2 आणि CO2चं आर्टरीजमधलं प्रमाण जे आहे ते मोजण्यासाठी आपण ब्लड गॅस ॲनालायसिस म्हणजेच ABG करतो, आर्टेरियल ब्लड गॅस ॲनालायसिस. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रोकाज एरिया ऑफ द ब्रेन कंट्रोल द मसल मुवमेंट फॉर. जो ब्रेनमधला ब्रोकाज एरिया ते कुठल्या म्हणजे कसले मसल्स कंट्रोल करते, विजन, हिअरिंग, स्पीच और इक्विलिब्रियम ऑफ द बॅलन्स. तर याचे योग्य उत्तर आहे जे स्पीच मसल मुवमेंट असतात ते ब्रोकाज एरिया कंट्रोल करते. त्यानंतरचा प्रश्न बघूया द साइन अँड सिम्टम्स ऑफ रेस्ट ICP इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. ICP रेस्ट झाल्यामुळे जे साइन अँड सिम्टम्स दिसते ते इथे दिलेले आहे एक्सेप्ट, म्हणजे कोणतं नाही दिसत ते आपल्याला ओळखायचं आहे. ICP व्हॉट इज ICP? ICP मीन्स द इंट्राक्रॅनियल प्रेशर. ब्रेनमधलं प्रेशर जे आहे ते वाढलं, रेस झालं तर त्याच्यामुळे कुठले साईन दिसते आणि कुठले नाही. तर ऑप्शन दिलेले आहे हेडॅक, वॉमिटिंग, हायपरपायरेक्सिया अँड स्लोईंग ऑफ रेस्पिरेशन. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे स्लोईंग ऑफ रेस्पिरेशन. हे साईन आपल्याला रेस्ट ICPमध्ये नाही दिसून येत. रेस्ट ICPमध्ये आपल्याला दिसून येते टॅकिपनिया. टॅकिपनिया म्हणजेच रेस्पिरेटरी रेट हाय झालेले असते, म्हणजे वाढलेले असते, रॅपिड रेस्पिरेशन असते. पण आपल्याला इथे दिलेलं आहे स्लोईंग ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर काय येणार, हे येणार स्लोईंग ऑफ रेस्पिरेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मिस्टर सुभाष इज ॲडमिटेड इन वॉर्ड अँड डायग्नोस्ड ॲज सायकोसिझोफ्रेनिया. तर त्यानंतरचा प्रश्न आहे मिस्टर सुभाष इज ॲडमिटेड इन वॉर्ड अँड डायग्नोस्ड ॲज सिझोफ्रेनिया. ही विल हॅव ऑल दिस सायन्स अँड सिम्टम्स ऑफ सिझोफ्रेनिया एक्सेप्ट. आता सिझोफ्रेनियामध्ये कोणकोणते सायन्स दिसून येते, सिझोफ्रेनिया इज अ सायकॅट्रिक डिसऑर्डर, त्यामध्ये कोणकोणते सायन्स अँड सिम्टम्स दिसून येते ते विचारलं आहे एक्सेप्ट वॉट. तर आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहे हॅल्युसिनेशन, कॅटाटोनिया, डिल्युजन आणि इलेशन. यामध्ये योग्य उत्तर आहे कॅटाटोनिया, कारण हॅल्युसिनेशन
delusion आणि elation. These are the sign and symptoms of schizophrenia. But catatonia is a type of schizophrenia. कॅटाटोनिया हा सिझोफ्रेनियाचा एक टाईप आहे आणि बाकी जे उरलेले ऑप्शन्स आहेत ते सिम्पटम्स आहे. म्हणून आपले योग्य उत्तर येणार कॅटाटोनिया. त्यानंतरचा प्रश्न आहे अ न्यूबॉर्न रिसीव्ह विटॅमिन के. न्यूबॉर्न बेबीजमध्ये विटॅमिन के आपण कशाकरिता देतो? ऑप्शन दिलेला आहे प्रोटेक्ट आय फ्रॉम इन्फेक्शन, प्रिव्हेंट ब्लीडिंग प्रॉब्लेम, बूस्ट द इम्युन रिस्पॉन्स और स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल फ्लोरा. न्यूबॉर्नमध्ये जे विटॅमिन केचे इंजेक्शन दिले जाते ते कशासाठी दिले जाते? टू प्रिव्हेंट द ब्लीडिंग प्रॉब्लेम. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आखरी प्रश्न आहे अ वुमन विथ 30 weeks pregnancy has sudden painless bright red bleeding, a sudden हट यार. त्यानंतरचा प्रश्न आहे लास्ट प्रश्न आहे अ वुमन विथ 30 week pregnancy has sudden painless bright red bleeding, a nurse would suspect. म्हणजे 30 week प्रेग्नंट लेडी आहे, तिला पेनलेस बट ब्राईट रेड ब्लीडिंग होत आहे, तर नर्स काय सस्पेक्ट करणार? ऑप्शन दिलेले आहे मदर इन फर्स्ट स्टेज ऑफ डिलिव्हरी, मदर मे हॅव प्लॅसेंटा प्रिव्हिया, इट इज नॉर्मल टू हॅव ब्लीडिंग ॲट 30 week और नॉन ऑफ अबव. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी. म्हणजेच जर ब्लीडिंग होऊन राहिलेली आहे 30 weekमध्ये तर काय सस्पेक्ट होणार की मदरला प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे. हे नॉर्मल तर बिलकुल नाही आहे आणि हे फर्स्ट स्टेज ऑफ डिलिव्हरीमध्ये पण होत नाही. म्हणून काय आपलं योग्य उत्तर राहणार? तर ते राहणार ऑप्शन क्रमांक सी, मदर मे हॅव प्लॅसेंटा प्रिव्हिया. मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.